सांगलीच्या लक्ष्मीनगर येथील गोसावी गल्लीत कॉटन वेस्टच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे। शाहनवाज शेख आणि समीन शेख यांच्या गोडाऊनला ही आग लागली आहे। या आगीत कॉटन वेस्ट जळून खाक झाला असून आगीवर नियंत्रण आणण्यासाठी सांगली अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। अग्निशमन अधिकारी शिवाजी दुधाळ हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण आणण्याचे काम अग्निशमन विभागाकडून सुरू आहे। ही आग कशामुळे लागली याबाबतचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट झालं असलं तरी या आगीत शेख बंधूंचे कॉटन वेस्ट जळून खाक होऊन लाखोंचे नुकसान या ठिकाणी झालेले आहे। घटनास्थळी महापालिका अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण आणत असून परिसरामध्ये मोठी गर्दीही झाली आहे। या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी संजयनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत। ही आग कशाने लागली याबाबत मात्र अजूनही अस्पष्टता आहे।